वर्षाचा आमचे शहराचे महासचिव आहेत मल्लिकार्जुन पिलगेरीजी, त्यांच्या भागामध्ये स्लॉटर हाऊस भागामध्ये आणि इतर काही ठिकाणी पिण्याच्या पाणीमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी आलं, ज्याच्यामध्ये नाही दुर्गंधी आहे ना सर, गटारीचं पाणी येते. 2 मिनिटं थांबा. हे पाणी तुम्ही दुर्गंधीयुक्त नाही म्हणताय, तुम्ही एकदा बघा, म्हणजे तुम्हाला लक्ष देईल सर. नळाचं भरलं असं काढलं सांगतो कुठलं लोकांच्या घरात 1 मिनिट इकडे करा. तिथं 100 घर असतील, 100 तर 100 घरात साहेबांना घेऊन 100 लोकांच्या घरातलं पाणी मॅनेज होऊ शकत नाही. एक बाटली निलेश संगेपाग मॅनेज करू शकतो, पण 100 घरातलं पाणी मॅनेज करणं अशक्य आहे, निलेशलाही कुणालाही. तर साहेब सरांना तर हे पाणी कुठलं आणलंय, म्हणजे थोडा तरी विचार करा. सर आम्ही तुमच्याकडे त्यासाठी आलो होतो, ह्या शहरातल्या समस्या घेऊन आलो. सर तुम्ही बोलता कसं सर, काय तुम्ही बोलता प्रत्येक गोष्टी तुम्हाला स्टंटबाजी दिसते का? आम्ही स्टंटबाजी करून काय करणार आहे? प्रत्येक गोष्टी तुम्हाला स्टंटबाजी दिसते का? तुम्ही नागरिकांना व्यवस्थित सहकार्य चांगलं व्हिडिओ शूटिंग मी तुम्हाला दाखवण्यासाठी आणलेलं आहे की कुणाला आम्हाला स्टंटबाजी करायची किंवा कुठल्या गोष्टी नाही, हे लोकांसाठी आहे सर. मग तुम्ही लोकांचे प्रश्न ऐकून घेता का सर? तुम्ही कुठल्या तोरामध्ये बोलता सर, कुठल्या भाषेमध्ये बोलता तुम्ही सर? असं नाही सर. सर आपण एकमेकांना सहकार्य करून ह्या गोष्टी सोडवायच्या असतात. आम्ही तुमच्याकडे कशाला, हा प्रश्न लोकांच्या सोडण्यासाठी आपल्याला शासनाने तिथं नेमलेला आहे, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय सर. मग आपण एकमेकाचं ऐकून घ्यायला पाहिजे की नाही? तुम्ही एकदम रागाने कसं बोलता? नाही सर, तुम्ही रागाने कसं बोलता? काय रागाने कसं? डायरेक्ट तुम्ही रागाने बोलता. एक दिवस पाणी आले त्याशी आम्ही सर ठीक आहे, आपण शांततेने बोलू शकतो ना. काम घेतलं होतं त्याशी पिवळं पाणी आलं, आज कुठंच पिवळं पाणी. तुम्ही काय म्हणता की एक दिवस पिवळसर पाणी आलंय, ते कुठल्या तरी तुमच्या कारणास्तव. हे जे पिवळसर पाणी लोकांच्या घरात गेलंय, त्या लोकांना आता लूज मोशन झालेले आहेत, वॉमिटिंग झालेलं आहे, अनेक लोकांच्या तक्रारी आमच्या फोनवर आहेत, मेसेजवर आहेत. मग ह्याला कोण जबाबदार आहे? ज्या लोकांना वॉमिटिंग झालंय, लूज मोशन झालंय, त्यांना कोण जबाबदार आहे? चेक करायला हेच गोष्ट तुम्ही आमच्याला व्यवस्थित म्हणलो असतो, आणि जो मध्ये तो कर्मचारी आहे त्याला जर तुम्ही बोलून सांगितलं बाबा काय प्रॉब्लेम आहे, कशासाठी असं झालं, असं जर तुम्ही विचारलं असतं तर एवढं तुम्ही एकमेकांच्या सहकार्याने बोलू शकतो. आणि कुठलं म्हणणं काय हे उपोषणचं हे आता काय साहेब तुम्ही म्हटलं स्टंटबाजी बोलले शब्द, स्टंटबाजी विषय काढला तुम्ही साहेब, तुम्ही स्टंटबाजी विषय काढला. जनतेसाठी जर स्टंटबाजी करावं लागत असेल, जनतेच्या न्याय हक्कासाठी जर स्टंटबाजी करावं लागत असेल तर रोज करेन. खोटं नाही, पिऊन दाखवा पाणी. पाणी मी नळाच पाणी येऊन पिऊन दाखवतो. चला तिथं माझ्यासोबत आत्ता चला. तुम्ही तुमचं काम पारदर्शक असेल ना, आत्ता चला. त्या म्हणजे काय, मी घाण पाणी प्या म्हणत साहेब आम्हाला घाणच पाणी दिले तुम्ही, घाणच पाणी दिलेलं आहे तुम्ही. आमच्या मायबाप जनता घाणच पाणी प्यायला तुम्ही नळातून पाणी देत नाहीये, आजार देता. सर मला काय म्हणायचं, आता समजा आपण हे पाणी एक दिवस असू द्या, 2 दिवस असू द्या, मला सांगा ती लहान लहान मुलं जर पाणी त्यांच्या जीविसात जर काय झालं तर कोण जबाबदार राहणार सर? हे काय घाण नाही पाणी, गढूळपणा होतो. पिण्यायोग्य होतं का? पिण्यायोग्य होतं का? टेस्ट घेतलं हो साहेब, पिण्यायोग्य बोलायचं सर. हो साहेब, पिण्यायोग्य होतं का ते पाणी? हे पाणी सर्वसामान्याला नळातून तुम्ही देता तेव्हा तुम्हाला काय वाटत नाही, आणि तुम्हाला हे पाणी प्या म्हणले की लगेच राग येतो तुम्हाला. साहेब तुम्ही अजून सुद्धा मान्य करत नाही पिण्यायोग्य पाणी होतं का ते? तुम्ही परवा दिवशी दिलेलं पाणी पिण्यायोग्य होतं का? तुम्हाला कळू द्या पाणी कसं पिऊन दाखवू का? ज्या भागात पाणी आलं ना त्या भागात माझ्यासोबत परिस्थिती आहे. तुम्हाला वाईट काय होऊ नये आम्ही इथं गागर आणून ठेवतो, त्याच नळाचं पाणी प्यायचं, त्याच पाणी प्यायचं. एक घुट पिऊन नाकवायचं नाही, रोज प्यायचं ते पाणी, रोज प्यायचं पाणी. ते तुम्ही जनतेला जे पाणी देतो ना ते रोज प्यायचं. हा नाही नाही, हे बघा तुम्ही फार शहाणे दिसतात तुम्ही. हो ना सर, तुम्ही अतिशहाणे आहेत. लोकांना प्या म्हणता आणि तुम्ही स्वतः जाऊन थुकून येता पाणी. तुम्ही थुकून येता पाणी, पाणी पिलेलं नाही ते पाणी तोंडात घेऊन फेकून थुकून आलेलं. कधी कधी होते त्या पट्ट्यात होते, त्यावेळेस आम्ही जबाबदारी घेतो, त्याची तपासणी पूर्ण काय सांगतो. त्या दिवशी जे पाणी सोडलं ना परवा दिवशी सकाळपासून सगळं दुपारपर्यंत सगळीकडे तेच होतं. 8 दिवसाला आणि साहेब ते पिण्यायोग्य पाणी होतं का तुम्ही सांगा? पिण्यायोग्य होतं. हे पाणी जेव्हा आलं ना साहेब त्या भागात, आमच्या
माणसांनी त्या साहेबांना पड्डेपल्ली साहेबांना फोन करून विचारलं की असं असं इथं दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. तुमचे अधिकारी सरळ स्पष्ट म्हणतात की ते पाणी पिण्यायोग्य आहे आणि ते पाणी पिल्यानंतर तिथल्या असंख्य नागरिकांना व्हॉमिटिंग झालंय, लूज मोशन झालेत, छाती जळजळ व्हायला मोठ्यांना असं व्हायला लागलंय. पोटात लहान लेकरांना तर काय काय त्रास होऊ शकतोय. कोण चुकलं हे करतो मी तुम्हाला बरं साहेब- आले मी काय थांबवलं काय नाही नाही, नाही बोललोय. आम्ही कुठं व्हिडिओ म्हणतो शूटिंग बरं ठीक आहे ते करा फोटो का तुम्ही शूटिंग परत सर इथं काय आपण- पाणी तुम्हाला वस्तुस्थिती आहे तीच पाणी दिलेलं आहे सर. जे घरी आम्ही पाणी पितो ना, तुम्ही पाठवलेलं पाणी तेच पाणी आणलेलं आहे. तुम्हाला काय वेगळं पाणी आणलेलं नाही आम्ही. तुम्हाला जर डाऊट वाटत असेल किंवा आम्ही केलं नाही तर आम्ही पितो तुमच्या समोर पाणी कुठलं की आम्ही ही पाणी पितो मी पिऊ दाखव की नाही तर म्हणजे कसं वाटतं, मला तर वाटत असेल आम्ही दुसरीकडनं करून आणले किंवा घाण घातले तर आम्ही स्वतः पितो सर. सर आता पूर्ण असं नाही आहे सर. आम्ही जे जनतेचं पाणी आहे ना तेच आणते सर आम्ही. हा. हे पाणी खराब नाही हो, हे बघा सर तुमच्या समोर पितो हे बघा आम्ही त्याच्यात मिक्स करून आणलेलं नाहीये. खराब नाही. त्यांच्या मुलाबाळांना हेच पाणी पाजलं पाहिजे. अरे मी काय बाहेरचं आहे का त्यांच्या मुलाबाळांना हेच पाणी पाजलं पाहिजे. हे बाहेरचं आहे का साहेब हो साहेब, तुम्हाला मुलाबाळांचं म्हटल्यावर एवढं राग येते, मग आम्ही मुलाबाळा नव्हत का तुमचे? पाणी खराब नाही म्हणता तुम्ही. कोणत्या बेसिसवर म्हणता पाणी खराब? हेच दाखवलं रिपोर्ट आता रिपोर्ट दाखवले मी तुम्हाला दाखवलं मी रिपोर्ट सगळं माहिती आहे आम्हाला. सर काय माहित आहे लोकांना व्हॉमिटिंग व्हायला लागल्या, लूज मोशन व्हायला त्यांना लागले. सांगा. साहेब तुम्ही पालक आहेत, तुम्ही नागरिकांचे पालक आहात ना, मग तुम्हाला तुम्ही नागरिकांचे पालक आहात का नाही? तुमच्या मुखामध्ये आवाज आहे का? आमच्याकडे आवाज नाही का? आमच्याकडे प्रचंड आवाज आहे. हे शांततेने कायदेशीर बोलूया. आवाज आहे. तुम्ही शांततेने असं समजू बोलूया. नका आम्ही जर शांततेत बोलतोय म्हणजे शांतच बोलू शकतो. आमच्याकडे आवाज आहे. आम्ही काय शांततेने म्हणतो, तुम्ही बोलायचं, म्हणता आपल्याला पाणी कोणाला घाललंय. बोलायचं पण नाही. तुमच्या मुलाबाळांना हेच पाणी पितो पाजणार? ना बाबा मी काय बाहेरचं आहे का तुमच्या काय घरात चुकलं जर पडलं? फिल्टर असं नसेल का? हा? तर मग सांगा. सर घेऊन आजारी पडायचं हे नाही. बघा सर तुमच्या घरात जर फिल्टर नसेल अरे हे तर तांब्याचं पाणी पितो फिल्टर नाही खोटं बोलू नका. सर मला काय म्हणायचं हे बाकीच्या गोष्टी वाढवू नका. एखादा आपल्याला काय करता येतं एवढं स्वच्छता सांगा. ठेवा. पाणी- आपण काय करू शकतो ह्याच्यासाठी एवढं सांगा. आता काय झालंय नदीचं पाणी आलं पहिल्यांदा हम्म. हा. नदीला नदी डॅम मधनं जे पाणी सोडतो नदीला हम्म. ते सगळे मळी ढो साठलेलं पाणी पुढं सरकतं हा. पाणी त्याविषयी आम्ही काम डायरेक्ट सोडले. कुठलं ते Direct- पाणी. direct मग घाण कसं काय? नदीला सोडतो जे ऐकायचं ना डॅम मधनं सोडलेलं पाणी जाऊजला बंधाऱ्यात जमा करतो हा. आपण ते सुरुवातीला आले की 2-3 कमर प्रत्येक वर्षी काढत तुम्ही पुढं पाणी हो, येतं हो. आणि त्या दिवशी आमची लाईन फुटली होती आम्ही पंप बंद केले होते सांगितलं. परत चालू केलंय ते त्याचा गडूपणा आणि हे प्युअरपणा Mix. म्हणजे बेसिक ती क्वालिटीच ही हो. आहे टेस्टिंगच्या वेळेस मला ओके दाखवत आहे पुढं क्लोरीनचं रिएक्शन झाले की थोडं पिवसरपणा येतं मग तसं घाण पाणी नाही तर बंद केलं असतं साहेब पाण्याला वास आहे, गटारीचं पाणी आहे, वास सतत- गटारीचं वास येतं. वास सतत- सर 8 दिवसाला 1 वेळा येते म्हणून आमच्या घरचे मग सर ते पाणी आपल्याला नदीत सोडू भरले 8 शकतो. टिपो. कारखानेवाले मळीचं पाणी सोडू शकतो तसं. दुसरं काय मग काय काय आपण काय मग आपण कार आता पुण्याचं सगळं गटरचंच पाणी पितो आपण तेच येतं. तो भाग आपल्याला बाकीच्याच नाही. आपण ते नाही. स्वतःसाठी बोलावलं सर. सोलापूरच सर दररोज पुण्यातलं सगळं ड्रेनेजचं डॅम वजनी देते तेच पितो पाणी पितो नाही चांगलं फिल्टर करून देतात तुम्ही हे पाणी पिता साहेब आपलं सोलापूर स्मार्ट सिटी, आपण गटरीचं पाणी पितोय. अरे ऐका ना आपण सोलापूर स्मार्ट सिटीत राहतो आणि गटरीचं पाणी पितोय, बरोबर आहे? का हो नाही. सर मला काय गटरीचं पाणी म्हणायचं, पितोय आपण. कारखान्यावरती मग तसं त्यांच्यावर काय बंधनं वगैरे घालू शकत नाही का बा तुम्ही तिथले त्यांचे फिल्टर करून वगैरे त्याला डिपार्टमेंट वेगळे आहेत आम्ही आधी आता उजनीवर डायरेक्ट लाईन आहे आपली हे शक्यतो वापरत नाही आता बंदच ते केलं. वापरूच नाही हो कधी तर सर गरज पडली तर- ते वापरूच नाही ते बंदच करायला पाहिजे. उजनीचं पाजा आम्हाला